काढून घ्यायला. तर ही बघा जनावर वगैरे घेऊन येते तिथं भरपूर. आणि इथं बघा झाडी वगैरे कशी आहे, फुल घनदाट जंगल असल्यासारखं आहे. हे बघा दीपक सर. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही दोघं आलो होतो MH25 रॉयल शेतकरी आणि मी दोघं जण आलो होतो लाईव्ह व्हिडिओ येण्यासाठी, फॉरेस्ट दाखवण्यासाठी आलो होतो. तर आमचं काय प्लॅन सक्सेसफुल झाला नाही, कारण नेटवर्क वगैरे प्रॉब्लेम येतो इथं आणि पाऊस बी येतो आहे, त्यामुळं आम्हाला काय दाखवता आलं नाही आणि सगळे खूप प्रॉब्लेम आले आम्हाला आल्यावर. मग इथं पण विषय भरपूर आहे, म्हणजे अडचण वगैरे भरपूर आहे. आम्ही आतमध्ये जायचा विचार केलेला होता, पण आमचं काय झालं नाही. मग त्यासाठी आलो होतो. तर म्हणलं आता आपला ब्लॉग व्हिडिओ बनवावा म्हणलं. तर तुम्हाला फॉरेस्ट वगैरे दाखवतो. हा बघा लुक कसा दिसतो. आणि इथं फोटोशूट वगैरे करण्यासाठी भरपूर लोक येतात, आमच्या गावावरून गावातले लोक येतात. तर हे बघू शकता आपले दीपक सर आतमध्ये गेलेले आहेत. तर दीपक सर आतमध्ये जाऊन बघत आहेत कसं वातावरण वगैरे झालेलं आहे. तर यासाठी आलो होतो. तर बघा रस्ता कसा दिसतोय, एकदम सुनसान रस्ता वाटतोय. आणि इथं प्राणी वगैरे येण्याची शक्यता, लांडगे वगैरे असतात जरा, त्याची एक भीती असते. हां बोला की. हां बोला. आतमध्ये तर बघू शकता, तरी पण मी तुम्हाला आतमध्ये येऊन दाखवतो कशी दाट झाडी वगैरे आहे. तर बघा दाट झाडी. तर हे बघू शकता दाट झाडी, कसली खुंखार दाट झाडी. तर हे बघा आमच्याकडे पण मिनी लोणावळा आहे. तर मिनी लोणावळा असल्यासारखं आहे. इथं पाणी कसं साचलेलं आहे, चर खांदलेलं इथं. थांबा तुम्हाला चर वगैरे का इथं पाणी कसं साचलेलं आहे आणि चर खांदलेले एकदम अशी लांब सरक. आणि इथं बघा झाडी वगैरे कशी आहे, फुल घनदाट जंगल असल्यासारखं आहे. हे बघा दीपक सर. आणि फुल दाट कशी झाडी आहे. आणि हे झाडी लावण्यात आलेली आहे, फॉरेस्ट बनवलेलं आहे एक प्रकारचं. आणि खूप मोठं फॉरेस्ट आहे, जवळजवळ एक 70-80 एकरमध्ये हे फॉरेस्ट बनवलेलं आहे. आर्टिफिशियल फॉरेस्ट आहे हे. तर बघा भरपूर दाट घनदाट फॉरेस्ट आहे. तर इथं रानडुकरं वगैरे येत असतील भरपूर. तर बघा बघू शकता हे बघा पावसाची सरी पडलेली आहे. आणि पाऊस वगैरे पडत होता म्हणून माझा मूड ऑफच झाला. आता तर लाईव्ह यायचंच नाही, लाईव्ह येण्यासाठी आलो होतो. पण नेटवर्कचा तर लय प्रॉब्लेम आहे, जिओचं सिम चालत नाही आहे. एक काडी दाखवतो आहे नेटवर्क, त्यामुळं तर काय लाईव्ह येणं अशक्य आहे. लाईव्ह यायचं होतं आपल्याला, पण काय झालंच नाही. अवघा निराश होऊन उभारलेत आपले दीपक सर. आणि त्यांना लाईव्ह यायचं होतं त्यांना पण. आणि आता खूप निराश होऊन बसले ते. आम्ही गाडीवरती, त्यांनी बसले होते, मी गाडीवर बसलो होतो, त्यांनी पण ब्लॉग व्हिडिओ वगैरे शूट करायला लागलेत. तर आमचा प्लॅन चेंज झाला आणि ब्लॉग व्हिडिओ शूट करायचं ठरलं. आता आम्ही जाणार आहोत घरी. घरी जाताना अजून काय काय लोकेशन दाखवतो. आमच्या इकडं भरपूर मोठी खणी आहे. खणी म्हणजे जवळजवळ एक 100-150 फूट खोल आहे. आणि फुल पाणी आता सध्या फुल टच भरलेले आहे. आणि ते पण दाखवतो तुम्हाला, ते पण व्ह्यू दाखवतो. आणि जाताना एक तळ आहे, तळं पण दाखवतो, थोडं नॉर्मल लांबून दाखवतो. मग आता काय तिथं नाही थांबता येणार, येताना मी लाईव्ह आलेलो होतो. वाटल्यास तुम्हाला ते तळं बघायचं असलं तर लाईव्हच्या व्हिडिओमध्ये असेलच. तर चला आता मस्त फ्रेश वातावरण पण मस्त वाटायला लागलं आहे. मगाशी अंधार वाटत होता आभाळ ढग आल्यामुळं. तर काय झालं हसाला? काय झालं सर, काय झालं हसाला? दीपक सर हसायला लागले. कावर हसायला लागले खूप विचार. काय झालं दाखवा सर, काय झालं? आम्ही खंडाळाला चाललोय. हे आमचं वरचं गाव बेंबळी बामणी खंडाळा. तर आता खंडाळ्याला जायलोय. खंडाळा खूप जवळ आहे आमच्या गावापासून. तर चला खंडाळ्याला.
तर आता मित्रांनो आम्ही खंडाळ्याला पोचलो. तर तुम्हाला दाखवतो. खण खूप खोल आहे मित्रांनो, 100-150 फूट खोल आहे. तर आता सध्या अर्धी भरलेली आहे आणि अजून अर्धी भरायची बाकी आहे. आणि त्याच्याच पलीकडं डॅम आहे, मोटरलर तळं तुम्हाला दाखवतो. बस की. फॉरेस्ट आहे बघा. तर बघू शकता मित्रांनो, इथं फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट वगैरे बघा. इथं बघा खण आहे आमची इथलं. इथं खूप खोल आहे. ह्याच्याहून पण पाणी आहे. जेवढं ही रुंदी म्हणजे उंची खोली दिसायला त्याच्याहून दुप्पट खोल आहे. तर ही बघा जनावरं वगैरे घेऊन येते तिथं भरपूर. आणि इथं दसऱ्याला वगैरे कपडे धुण्यासाठी भरपूर लोक येतात. हे बघा कसं आहे लोकेशन, कसं आहे सांगा मित्रांनो. हे फॉरेस्ट आहे, तिथं पवनचक्क्या वगैरे दिसत असतील तुम्हाला झूम करून दाखवतो. पवनचक्की बघा. आणि त्या साईडला कारखाना आहे, कारखान्याची चिमणी दिसत असेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने आहे. वातावरण पण खूप मस्त झालं इथं, थंड. आणि त्या साईडला आमचं गाव आहे, त्या साईडला गाव आहे. तर बघा, तर इथे एक आपला सबस्क्रायबर भेटलेला आहे. तर त्याच्याशी बोलत आहेत MS25 रॉयल शेतकरी सर. तर हे बघा, तुम्हाला व्ह्यू कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फॉरेस्ट कसं वाटलं सांगा. फॉरेस्ट 80-100 एकरमध्ये फॉरेस्ट आहे पूर्ण होतो. तर इथं सबस्क्रायबर भेटलेला आहे आपला. तर हाय म्हण. हाय. हां, तर हे हरणं वगैरे असते असते ते. काय सांग की यांना. हरणं, ससे, हां. डुकरं. रानडुकरं भरपूर असते ते म्हणा. या फॉरेस्टमध्ये भरपूर काय असतं म्हणा. पुन्हा लांडगे वगैरे बी असते ते म्हणा. काय सांगता येतं, वाहक पण असू शकतं. तर आलो होतो आम्ही. हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं मला सांगा कमेंटमध्ये. आणि लाईव्हसाठी आलो होतो आम्ही, पण लाईव्ह काय झालंच नाही, मला तर सांगितलं मगाशीच. तर अशा पद्धतीने हे जनावरं वगैरे येतात इथं. आणि इकडं कारखाना आहे. फॉरेस्ट फुल खतरनाक आहे. फॉरेस्ट जबरदस्त आहे. रात्रीला तर चुकून पण कोणी येत नाही इकडं. तर पडशील आम्ही इथं मासे वगैरे पकडले. दादा भाजी करण्यासाठी घेऊन चाललोय. बघा ह्याच्या हातामध्ये मासे पिशवी आहे. तर दीपक सरांनी पकडलेत मासे, भरपूर मासे पकडले. आता घरी जाऊन संध्याकाळी भाजी करायची, मस्त खायची, चमचमीत भाजी आणि बिर्याणी वगैरे करायची. काय करायचं तेवढं करायचं, मस्त एकदम मजेत राहायचं आता. तर मित्रांनो, अजून जाताना थोडाफार व्ह्यू दाखवेन मी तुम्हाला. खण म्हणलं होतं, खण दाखवली. ह्या साईडला खण होती आणि ह्या साईडला जी आहे तर हे डॅम आहे, म्हणजे तळ आहे, पाणी साचलेलं आहे पावसाचं. खोल आहे का रे ही? खोल आहे. खोल आहे. कसं आहे, खण आहे, खणच नाही, खड्डे मारले. भरपूर खोल आहे. आणि आधीमध्ये खड्डे आहेत, म्हणजे सगळं हे मुरमासाठी वगैरे काढून घेऊन गेलेली माती वगैरे आहे, खडी दगडं वगैरे काढलेले आहेत त्याच्यातले. आणि भरपूर खड्डा खोल झालेला आहे. तर हे अशाच पद्धतीने आपले व्हिडिओ वगैरे येत असतात जाताना वगैरे. तुम्हाला अजून थोडाफार व्ह्यू दाखवेन. तर मित्रांनो चला, तर आम्ही दीपक सर आणि मी चाललो आहे आता गावाच्या दिशेने. आणि गावाकडे गेले की खालून जायचं का वरून? तर विचारायला लागले. वरूनच की. तर आम्ही चालतो आता गावाच्या दिशेने. बाबा खड्डे भरपूर झालेले वगैरे काढून घ्यायला. बापरे, माझा पाय अडकला. थांबा, पकडा लोक. तिथे कसं काढता? पकडा. ओ पडलोय. थांब. लागलं. बापरे, पाय मोडला बा. शपथ. मी इथं वळताना काय पाय मेला. मेलो रे भाऊ, लय खतरनाक घटना घडली ब्लॉकच्या नादात. मित्रांनो, पाय की जात होता आता. हो का, गाडी पडलेली आहे. तर थांबा. तर बघा मित्रांनो, लय बेकार पडलोय. तर बघू शकता इथं भरपूर मोठं पाणी वगैरे, बंधारा वगैरे आहे. तर दीपक सर पण थांबले तिथं. का इथं बघा भरपूर पाणी थांबलेलं आहे, भरपूर पाणी व्हायला लागले. तर आता इथं पोहण्याची इच्छा होती, पण इच्छा मोडली. आता पाऊस येत होता बारीक म्हणून आहे ना, इच्छा मोडली.
ऊन वगैरे असतं तर लय भारी पोहलो असतो. स्विमिंग केली असती, मजा केली असती, उड्या मारल्या असत्या. दीपक सर आणि मी आणि अजून 2-3 जण मित्र मी बोलवले असते गाव